तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये बघा एक टर्निंग पॉईंट आलेला आहे. टर्निंग पॉईंट आल्यामुळे बघा भरपूर लाडक्या बहिणी आता कन्फ्यूज झालेल्या आहे की जो काही जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप आहे, जुलै महिन्याचा वाटप कोणत्या बहिणींना होणार आणि कोणत्या बहिणींना होणार नाही. जरी तुम्हाला जून महिन्यापर्यंत हप्ता आला असेल तरी पण. आणि टर्निंग पॉईंट म्हणजे काय, तर शासनाने ठरवलं आहे की अर्जाची पुनर्तपासणी करायची. अर्जाची पुनर्तपासणी करायची. मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होत आहे की कोणाच्या अर्जाची पुनर्तपासणी होणार आहे? ज्यांचे पैसे आतापर्यंत सुरू आहे, ज्यांचे पैसे आतापर्यंत बंद आहे, यापैकी कोणाची जे आहे ते कठोर पद्धतीने शासनाकडून चौकशी, रिव्हेरिफिकेशन आणि पुनर्तपासणी केल्यानंतर एकतर पैसे बंद होणार किंवा मग पैसे सुरू होणार. त्यामुळे भरपूर मोठं कन्फ्युजन आहे की आतापर्यंत जून महिन्याचे पैसे आले असेल तर जुलै महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही. सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहे. काळजी करण्याची, घाबरण्याची काहीच गरज नाही. सर्वात पहिलं बघा, जून महिन्याचा हप्ता जर तुम्हाला आतापर्यंत मिळाला असेल, जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर जुलै महिन्याचा हप्ता 100% मिळणार. म्हणजे या बहिणींची पुनर्तपासणी होणार नाही. केवायसी मधून, अटीमधून, चौकशीमधून पास झालेल्या आहात, त्यामुळे तुम्हाला जून महिन्यापर्यंत हप्ते आले तर जुलै महिन्याचा हप्ता 100% 1500 रुपये मिळणार. तर बघा, आता अर्जाची पुनर्तपासणी कोणासाठी होणार याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा अपडेट दिलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की अर्जाची पुनर्तपासणी होणार आहे. यामध्ये आहे 92 लाख अपात्र महिला, ज्या बहिणींचे नोव्हेंबर 2025 पासून तर आता जून 2026 पर्यंत पैसे टप्प्याटप्प्याने पैसे बंद करण्यात आलेले आहे. तर या 92 लाख बहिणींची होणार आहे अर्जाची पुनर्तपासणी, पुनर्पडताळणी. यामध्ये आता असं नाही की सर्वच बहिणी पास होणार, असं पण नाही, पण चान्सेस आहे की यामधून काही 20%, 30%, 40 बहिणी पुनर्पडताळणीमधून पास होणार आणि त्या बहिणींचा जो लाभ आहे तो शासनाकडून पुन्हा सुरू केला जाणार. जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत आणि ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंग पर्यंत जर शासनाकडून काही बहिणींची चौकशी झाली आणि त्या बहिणी जर या चौकशीमधून, पडताळणीमधून पास झाल्या तर 100% त्या बहिणींची यादी डीबीटी कडे जाईल. म्हणजे त्यांचा अर्ज पास, केवायसी पास, पुनर्पडताळणीमध्ये पास, तर डीबीटी कडे यादी जाईल आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता 100% त्या बहिणींना सुद्धा आहे. शासनाकडून सर्व मार्ग बंद केलेले होते, पण आता आशेची किरण आपल्यासाठी शासनाने दिलेली आहे, कारण शासनाने स्वतःच पुन्हा तपासणी सुरू केलेली आहे. फक्त ज्यांचे पैसे बंद आहे त्यांचीच तपासणी होणार, ज्यांचे पैसे सुरू आहे त्यांची कोणत्याच प्रकारची चौकशी किंवा तपासणी होणार नाही. त्यामुळे आपल्याला एक आशेची किरण या ठिकाणी दिसत आहे की या 92 लाख बहिणींमधून जर काही बहिणींची चौकशी, तपासणी झाली आणि त्या जर पास झाल्या तर त्या बहिणींचे सुद्धा पैसे पुन्हा सुरू होईल. आणि या महिन्यामध्ये जर त्यांच्या याद्या गेल्या तर त्या बहिणींना सुद्धा जुलै महिन्याचा हप्ता 100% मिळेल. तर बघा, तुमच्या मनात जे काही कन्फ्युजन होतं, पैसे जर तुमचे जून महिन्यापर्यंत सुरू असेल तर पडताळणी किंवा चौकशी होणार नाही, जुलै महिन्याचा हप्ता नॉर्मली तुम्हाला मिळेल. आणि ज्या बहिणी पडताळणीमधून, पुनर्तपासणीमधून पास होतील त्या बहिणींना सुद्धा जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याचे चान्सेस आहे, कारण तपासणी होत आहे तर काही बहिणी पात्र निघणारच आहे, यामध्ये कोणत्याच प्रकारचा डाऊट नाही. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.